सरकारी बाबूंच्या कामकाजाचा ढिसाळपणा जो आहे तो प्रामुख्याने आता समोर अधोरेखित होतो आणि त्याच्यामुळेच ही बातमी जी आहे ती समोर आलेली आहे। राज्यातल्या जवळपास 27 ओबीसी जातींना केंद्रातल्या बाबूंच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसला अशी बातमी एबीपी माझाने नुकतीच दाखवलेली। यामुळे खडबडून जागं झालं सरकार आणि हा मुद्दा थेट पोहोचला केंद्रीय मंत्री अमित शहांच्या दरबारात। ओबीसी जातींच्या केंद्रीय यादीतल्या क्षुल्लक चुकांचा फटका तब्बल 27 जातीतल्या 2 कोटी लोकांना बसतोय। या चुका सुधारण्याची वारंवार विनंती करूनही या चुका सुधारल्या जात नाहीयेत। त्यामुळे 2 कोटीहून अधिक लोकांना सामाजिक शैक्षणिक नोकरीतल्या आरक्षणाला मुकावं लागतंय। एबीपी माझाने काल ही बातमी प्रसारित केल्यावर सरकार खडबडून जागं झालं। स्पेलिंग मिस्टेकमुळे हा प्रकार होतोय, त्याचा मी स्वतः फॉलोअप घेईन असं महसूल मंत्री बावनकुळे म्हणतात। तर केंद्रातील सामाजिक न्याय विभागाला या अनुषंगाने पत्र देखील देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्या संदर्भात पावलं टाकण्यात येतं। छोट्या चुकीमुळं असं आरक्षणापासून त्यांना वंचित कसं ठेवता येईल, म्हणून हे आरक्षण त्यांना हे दिलं पाहिजे। मी सोमवारी या संदर्भामध्ये सामाजिक न्याय विभागाचे जे काही मंत्री केंद्रीय मंत्री त्यांना सुद्धा पत्र लिहिल आणि ते ज्यांच्यामुळे हे झालंय त्यांना सुद्धा मी पत्रव्यवहार करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।